हे इतके दुकानात चांगला काय भेटतंय म्हणजे इथं आल्यावर पुढे जायची गरजच नाही. समोसा चाट, आलू चाट, पापडी चाट, हे बघा दही रगडा, भेल. श्रावणातली शेवंडी. आवाज कसा याचा अवतार काय झालाय तेच बोललो केलं. हाय नमस्कार, कशात सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. करंजा, द्रोणागिरी, उलवा नोड स्ट्रीट फूड एक्सप्लोर करून आपले झालेले आहेत आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तोच म्हणजे सीवूड्स स्ट्रीट फूड. सीवूड्स बोलल्यानंतर आपल्याला लक्षात येते तेच म्हणजे आपल्या पहिले नजरेत येते किंवा डोक्यात येते तेच म्हणजे आपला एकमेव फेमस मॉल म्हणजे नेक्सस मॉल. आणि आपल्यासोबत खायला स्पेशल माणूस कोण आला म्हणजे पाऊस. इथं आपल्यासोबत नेहमी असते. तर चला पाऊस आला, पाऊस कमी झाल्यानंतर आपण ब्लॉग सुरू करूया, ठीक आहे. काय आज काय तुला काय आज काय खायचं, तुम्ही काय विचार केलास? मला पाणीपुरी खायची इच्छा आहे. पाणीपुरी म्हणजे तुम्ही करंजामध्ये असलात तरी तुम्हाला पाणीपुरी लागते, तुम्ही द्रोणागिरीमध्ये असलात तरी तुम्ही पाणीपुरी खाताय, सीवूड्सला असलो तरी तुम्हाला पाणीपुरीच पाहिजे. स्ट्रीट फूड बोलल्यानंतर स्ट्रीट फूडमध्ये पहिले येते ते म्हणजे पाणीपुरी, वडापाव तेच येते. आणि अजून एक मेन दाखवते, माझा फेवरेट शॉप आहे तो, त्याच्यात दाखवते तुम्हाला. जावते तो शॉपमध्ये येते ते, पण बघूया ट्राय करू. तिकडची कॉफी तरी ट्राय करू. कुठला चिकन. आज प्युअर व्हेज दाखवणार आहे तुम्हाला. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्युअर व्हेज स्ट्रीट फूड दाखवणार आहे. चला जाऊया, एक्सप्लोर करूया. सी फूड आईला म्हणजे तोंडात सारखंच सी फूडच येते, स्ट्रीट फूड आहे मेन म्हणजे. त्याला जाऊया. मॉलच्या एक्झॅक्ट समोरच असलेला हा श्री चारभुजा आहे ना, तिकडं मानसीला पाणीपुरी खायची आहे. तर पहिलेच पाणीपुरी ट्राय करूया. आणि तसा बराच काय काय फ्रँकी रोल्स वगैरे सर्व काय आहे इकडं. कुपन काढायचे आहेत ना, कुपन काढायला चल. मला भरून दे. मित्रांनो तुम्हाला सांगते ना, या शॉपमध्ये येत आहे ना तुम्ही, इकडं तर सगळंच काय भेटून जाईल तुम्हाला. सँडविच बोला, समोसे, वडापाव, भजी, बघा जिलेबी आणि पेटीस आहे. अजून बरंच काय काय, पावभाजीसुद्धा आहे. टायमिंगनुसार सर्व काय असणार आहे बघा. पावभाजी वगैरे पण आहे. अजून पाणीपुरी आहे बघा, समोसा चाट, आलू चाट, पापडी चाट, आहे बघा दही रगडा, भेल, सर्व काय या शॉपमध्ये येते. तर एकेच शॉपमध्ये सर्व काय भेटून जाईल बघा ना. पाणीपुरी, दाबेली पण आहे जी माझी तर बघून खाल्लीस ती. नाही खा. ही काय सुकी पुरी दिली काय? सुकी पुरी दिली. सुकी पुरी माझा काम आहे. ज्यूस, मिल्कशेक आणि शेक पण भेटून जाईल इकडंच. पावभाजी, ज्यूस, पावभाजी आणि मसाला पाव. चहा, कॉफी पण इकडे भेटून जाईल. चहा आणि चायनीज भेल पण आहे. सगळे आहे, मंचुरियन,
बघा. थंड करून ठेव, खायला येतंय मी. दादा काय बनवतो? नूडल्स. एवढा बोडना बाईट मारला, एवढा बोडना बाईट मारला. हे इतके दुकानात चांगला काय भेटतंय, म्हणजे इथं आल्यावर पुढे जायची गरजच नाही. हो, म्हणजे माझं दुसरा काहीतरी ट्राय करायचा विचार होता. दाबेलीवर लक्ष गेला माझा. आता मला दे. पानपुरी अख्खी खाल्ली ना? अख्खी नाही खाल्ली, तू खाल्ली. आणि तो श्री चार भुजा स्वीट अँड स्नॅक्सच्याच बाजूला बघा तिरुपती डोसा सेंटर आहे. हे बघा आता मेनू कार्ड आहे. इडली, डोसा, सांबार, मेंदूवडा, चटणी. तिरुपती स्पेशल किती प्रकारचे डोसा आहेत बघ. चिल्ली पनीर इडली, चिल्ली चीज इडली. एवढे चाय ना अमृतालय, त्याच्या समोर हा वडापाव सेंटर आहे, तिकडं आलोय. 18 रुपयाचा. पावसात वडापाव खायची मजाच वेगळी असते ना. असं चटणी बिटणी लावून दिलंय. ही वली चटणी आहे, सॉरी ही वली चटणी आहे आणि सुकी चटणी आहे. मला कसं माहिती यो ऑलरेडी मी आलेलो आहे. अरे यो जिथं आपण खायची सुरुवात करतो तिथे यो वाजवायची सुरुवात करते. आणि पण गरम गरम मस्त लागतात. तो गरम गरम मसाल्याला तुम्ही पण आले तर गरम गरम खा, मस्त लागतं. 18 रुपये एक वडा. एक प्लेट ना एक वडापाव. आपल्याकडे 14 रुपये चाललाय, 14 रुपये, 10 रुपये, 18 रुपये. तर लोकेशन पण तशी आहे. मॉल आहे समोर. वडा पण मोठा आहे. वड्याची साईज पण तुम्हाला दाखवली. इकडे लाईन मध्ये बघा काय काय. हां शोरमा, मुंबई हाय, फ्रँकी रोल. अजून विषय असा आहे, वाईन शॉप. चला चला आता कॉफी पियाची वेळ झालेली आहे. चला एक मस्त शॉप आहे तिकडे. मी इकडे आल्यानंतर तिकडे कॉफी प्यायला मी नेहमी जात असतो. तो शॉप दाखवतो तुम्हाला. इवन वाशीमध्ये पण गेलो ना तरी मी तिकडे कॉफी प्यायला जातो. मी आणि आमचे मोठे भाऊ. मोठ्या भाऊंसोबत असलो. मोठे भाऊ कुठला? गुप्ता. गुप्ता. गुप्ता म्हणजे गुप्तामध्ये पण गेलात ना तर तुम्हाला दुसरे कुठं काय घ्यायला जायची गरज नाही लागत. सँडविच पण खाशील. ते सँडविच मोठे असतात, संपणार नाहीत. नाही संपणार नाहीत. चला जाऊया गुप्ताचं.
तुला तू नाही ओळखणार मग कोण ओळखल? ये बड़ी अच्छी बात कही आप. कॉफीवर. हा सँडविचचं दुकान आहे. ओके. आणि भाऊन सोबत असलो ना, भाऊन सोबत असल्यावर टेन्शन नसते. भाऊन सोबतच म्हणजे चविष्ट पदार्थ बोला आणि म्हणजे कॉन्फिडन्स जो आला ना मला फिरण्याचा, तो माझ्या मोठ्या भाऊन मुलं आलाय. बिंदास कुठं पण फिरू शकतात. ते बघा इथं गुप्ता आला. यो काय गुप्ता सँडविच मॉलच्या समोरच आहे. मेनू कार्ड आहे ना. इथं फक्त आपण कॉफी पिऊ. आपला कसं स्ट्रीट फूड एक्सप्लोर करायचं आहे ना आपल्याला. अजून एक स्पेशल ठेवलं आहे मी त्यासाठी. आपण इथं खात असतो नेहमी, आज आपण काहीतरी वेगळा खायचा आहे. भारी आवडेल, तो पण तुला आवडेल. ठीक आहे. इथं फक्त कॉफी ऑर्डर केलं आहे, कोल्ड कॉफी. ते पण एवढे पावसामध्ये कोल्ड कॉफी पियाचा काय शॉक आहे ना. मग हॉट कॉफी तू पिऊ. हॉट कॉफी. हॉट कॉफी आहे? हॉट कॉफी नाही आहे. ठीक आहे चल कोल्ड. ठीक आहे. यांचे ब्रांचेस बघ किती आहे. कोल्ड कॉफी आलेली आहे. आणि आत्तापर्यंतचं बिल तुम्हाला मी सांगते. पहिलेच आपण खाल्ली ती म्हणजे पाणीपुरी, ती होती 30 रुपीजची. नंतर दाबेली खाल्ली 25 रुपयाची आणि वडापाव 18 रुपयाचा. टोटल झाले 73. आणि ही जी कोल्ड कॉफी आहे ती 100 रुपयाची आहे फक्त. म्हणजे 3 पदार्थ खाल्ले आपण, त्याच्याशी महाग ही कॉफी आहे. ठीक आहे. मी कॅमेरा बंद केला होता आणि कॉफीवर तुडवान घालणार होतो. माणसी बोलते टेस्ट करताना दाखव. आणि नेहमीची कॉफी आहे माझी इकडची. असं लागतं. या आउटलेटला मी पहिल्यांदा आले. मी माझी बरीच राऊंड झालेलं आहे. वाशीला पण बरेच वेळेला गेलेलो आहे. आता मॉलचा जो नाका आहे तो सोडून आम्ही असा पुढं चालतोय आणि बघतोय कुठं कुठं काय काय भेटते काय. तर रस्त्याला बरेच आपल्याला केफे वगैरे लागतात, ते तर आहेतच. प्लस पानपुरीचे स्टॉल आणि अजून बरेच काय ना काय लागतात. आपण बोलतो स्ट्रीट फूड खाऊ चला, पण 2-3 आयटममध्ये आता हे पाववाले आयटम खाल्ले, वडापाव खाल्ला आणि दाबेली खाल्ले. तर ते पाववाले आयटममध्ये पोट टाईटवालं होतंय. तर खाणेवाली माणसं पाहिजे. आणि मेन म्हणजे पार्थ आलाय. तर पार्थचा उपास आहे. पार्थ आज काय नाही खात. आणि श्रेयसला घेऊन येणार होतो, तर श्रेयस पण बोलते कंटाळा आलो. आम्ही आज पावाला गेलो होतो, संडे आहे म्हणून आपल्या तल्यावरती. तर तो पण कंटाळा केला. नंतर खायला कसं घेऊन टाकायला धन नको म्हणून. आणि ही काय जास्त खाणार नाही, माझ्याच अंगात टाकेल, मग प्रॉब्लेम होईल. बघूया आता, जाऊया. आम्ही पोहोचलो तेच म्हणजे बाल्कनी बाईट्सला. तुमच्यासाठी खास हा शॉप शोधला आहे. मेन रोडवरतीच आहे. आणि लोकेशन जर विसरायचं नसेल तर त्याच्या बाजूलाच एक पोलीस चौकी आहे. हे बघा, गायमुख पोलीस चौकी. आता तर विसरणार नाही ना लोकेशन. आहे बघा, बाल्कनी बाईट्स मेन नाक्यावरतीच आहे. चला आता याच्यात आल्या ताबा मेनू कार्डवर काय बघितलं? कोरियन कॉर्न डॉग म्हणजे व्हेजमध्ये. आज प्युअर व्हेज ब्लॉग असणार आहे ना आपला. तू पण व्हेज? मी पण व्हेज. ओके, मग हे ट्राय करू. हे नवीन काय ट्राय करायचं? कोरियन कॉर्न डॉग. आता त्यांना विचारायला लागेल व्हेजमध्ये. मेन म्हणजे एवढ्या लांब येण्याचं कारण काय माहिती आहे, काहीतरी अँटिक ट्राय करायचं होतं, त्यामुळे मी हा शॉप निवडला. हे बघा, आपण काय ऑर्डर केलं आता? म्हणा ऑर्डर काय केलंस? मी जेस्टी पेरी पेरी कोरियन कॉर्न डॉग व्हेजमध्ये. आज पूर्ण व्हेज. दादा काय बोलला, काय आतमध्ये स्टफिंग पनीर आणि चीजची सेम असेल व्हेजमध्ये, आणि फक्त ते सॉसेस असतील ना इटालियन, तंदुरी, बीबीक्यू, जेस्टी पेरी पेरी, ते आपल्यावर आहेत. म्हणजे दादाने सजेस्ट केलं तुला तो घ्यायला? हा, त्याने 2-3 शूज केले. जेस्टी पेरी पेरी, मॅक अँड चीज आणि अजून कुठला तरी. मग मी हा घेतला. असं आहे काय? ओके. हा सुपर चीज एकदम चीजवाला असेल, आतमध्ये पण फुल चीज. कुठला सुपर? ठीक आहे, चालेल, बघूया. जर याच्याने मन नाही भरला ना तर तो आहे ना, तो पार्सल घेऊ आपण. कुठला तरी एक पार्सल घेऊ. ठीक आहे. तिथे 7-Eleven आहे बघ. आपला काय संबंध 7-Elevenशी? आणि एक मोहितो मागवला ना आपण. कुठला? ब्ल्यू लोगन. रेट्स मस्त आहेत ना? रेट्स मस्त आहेत बघ. आपल्या इथे जास्त आहे मग तसं मोहितोचं बघायला गेलं. प्रत्येक याचे वेगवेगळे देतात ना. आणि
हो आपल्याकडे 50 रुपीज मध्ये भेटतच नाही. इकडे बघा नॉनव्हेज खायचं असतं ना ते हा खाल्ला असता. नॉनव्हेज मध्ये पण तू काय खाल्लं असतं माहिती आहे ना. पण आपला विषय आहे विंग्स मध्ये. आपला विषय आज प्युअर व्हेज ब्लॉग झाला. आज कधीतरी येऊ ना तेव्हा आपण नॉनव्हेज ट्राय करू. ठीक आहे. पण मी खातोय श्रावण महिन्यात, असा काही विषय नाही. पण आता सुरू झाला श्रावण म्हणून लगेच नको म्हणून थांबलोय जरा. ठीक आहे. पण मी खातोय. घ्या तुमचीच मज्जा आहे. घ्या. गरम असेल हो तो. एक काम कर, तू फोड आणि त्याच्यामध्ये काय काय ते चेक कर. का रस्त्याची लोक बघतान पोठान दुखायला आपले. वाट लावलीस त्याची. विचारू हातात कसा हातान कसा विचारू त्यांना. याचा अवतार काय झालाय तेच बोललो केलं. म्हणून आम्हाला कोण कुठे नेत नाही वाटतं. आमचं आम्हालाच जावं लागते. आरामात गरम असेल. बघा फुल पनीर आहे आतमध्ये आणि चीज. आणि असं कसं वाटतं माहिती आहे, आपण शेवण खाल्ली ना, त्या शेवणचा आतमधला वरचा कवच काढल्यावर आतमध्ये कसं नुसतं बाव असतंय तसा वाटतंय. श्रावणातली शेवंडी. आपण बाल्कनी बाईट्स मध्ये आहोत आणि आपल्या समोर ताई आहे. ताई नाव काय आपला? साक्षी कदम. तुम्ही सीवूड स्टेशन वरनं वॉकिंग पण येऊ शकता. त्या ऑटोने आलात ना तर गायमुख चौक बोला. विनायक स्वीट्सच्या अपोजिट आहे. बाजूला गायमुख पोलीस चौकी पण आहे, त्याच्याच बाजूला आपलं शॉप आहे. आणि बाल्कनी बाईट्स आपल्या शॉपचं नाव आहे. कसं काय सुचलं तुम्हाला नाव ठेवायचं? कारण युनिक नाव काहीतरी. आणि असं पहिले पूर्वी कधी ऐकलं नव्हतं. मला वाटलं पहिले फ्रँचायझी असू शकते, पण नाही, तुमचा स्वतःच आहे. हा स्वतःच आहे. ऍक्च्युली आम्ही दोघं कॉलेज फ्रेंड आहोत. आम्ही म्हणून पार्टनरशिप मध्ये चालू केलंय. सो हा स्टार्टअप आहे आमचा. तर आम्हाला काही सुचत नव्हतं काय ठेवायचं ना. आणि हे काउंटर टॉप आहे आणि टेक अवे आउटलेट आहे, म्हणून आता बाल्कनी बाईट्स पटकन डोक्यात आलं आणि तेच ठेवलं. ठीक आहे. साधारण किती वर्ष झाली का महिने झाले? 1.5 वर्ष कम्प्लीट झाले. 1.5 वर्ष तुम्हाला झालं या शॉपला. ठीक आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू सो मच. असेच एक आता पहिला शॉप आहे ना आपला, असं प्रत्येक नवीन सिटी मध्ये तुम्ही नवीन शॉप टाका तुमची. ठीक आहे. हीच इच्छा आहे माझी. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. मित्रांनो, आता बाल्कनी बाईट्स मधून खाऊन चाललो परत सीवूड मॉल जवळ. आणि मी आता बोललो चला आता ब्लॉग एंड करूया ना, तर ही पुढे चाललेली रिटर्न काय अजून खायचं आहे ना. तो रिएक्शन बघण्यासारखा होता. मिस केला मी आणि तुम्ही पण. अजून खायचं आहे का नाही? काय अजून जाम काय काय खायचं आहे? जाम म्हणजे इथं काय खायचं आहे का तुला? खाल्ला तिकडं खाल्लास अजून म्हणजे मेन म्हणजे मला नॉनव्हेज ट्राय करायचं आहे. पण काहीतरी कधीतरी खास नॉनव्हेज सर्व ट्राय करण्यासाठी नक्की येऊ इकडं. चला मित्रांनो, ब्लॉग जिथं सुरू केलता तिकडच आलोय, नेक्सस मॉल जवळ. आणि बाल्कनी बाईट्स जवळ जाताना मॅप लावला होता, तर आम्हाला जवळपास 10 मिनिटं गेली होती. येताना फास्ट आलो कारण रस्ता समजला होता, सुसाट आलो आणि 5 मिनिटात आलो. तर ब्लॉग एंड करायची वेळ आली. आणि गोष्ट अशी सांगायची म्हणजे अजून तरी असं वाटतं काहीतरी कमी आहे, कारण का आज आपण पूर्ण व्हेज खाल्लं ना, नॉनव्हेजची कमी भासते आपल्याला कुठेतरी. तुला काय वाटतंय?
असं वाटतं काहीतरी खायचं राहिलंय, असं वाटतं काहीतरी खायचं अजून बाकी आहे. झाली नॉनव्हेज नॉनव्हेज खायची, बाहेर येऊन व्हेजच खाल्लंय, मग असं वाटतं काहीतरी राहिलंय अजून. राहिलाय. मग त्यासाठी आम्ही एक प्लॅन केलाय, घरी जाऊन जेवणार आहोत. आता वाजलेत किती, 8 पण नाही वाजलेत ना, 7:30 वाजलेत. आता जाऊया. आणि चालत गेलो होतो कारण का आम्ही बाईक वगैरे काय नाही आणली, एकदम बजेट टूर प्लॅन केला होता पूर्ण. त्या ट्रेनने आलो आणि चालत तिथपर्यंत गेलो, पण तो 500च्या आतमध्ये आमचा झाला. 500च्या आतमध्ये झाला सर्व. तर चला हा ब्लॉग इथंच एंड करूया ना. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.